बाकी याला फोन करून बघतो पैसे का होते विषय. फोन पण उचलला माझ्याकडे पैसे आहेत तर. हॅलो, तेवढे बाकी करा तुमची जमा. का राव किती दिवस झाले नाही आले. बरंच पेमेंट राहिलंय अजून. 500 रुपये फक्त जमा करून गेलाय तुम्ही. आता झालती किती 4 पोती. कसं राव असं म्हणल्यावर कसं व्हायचं. करा की जमा. बरं चालतंय करा तेवढं. दोघं तिघ जणांना फोन करतो. पैशाची जुळवण करणं तर गरजेचं आहे, कारण गाडी कधी येऊ शकते. हॅलो, कुठं आला का काय. पेमेंटचं होईल का आज ऍडजस्ट. गाडी येणार आहे रे आता, अर्जंट गाडी येणार आहे. बघ केला झालं तर काय नाही तर. बरं चालते. डोक्याला ताण झालाय. गोट्याला शेवटचा फोन करतो. मुंबईवर आलाय म्हणजे गोट्यापाशी पैसे 100% असणार. गोट्याला एक फोन करून बघतो शेवटचा. उचल गोट्या फोन उचलला. हॅलो, अरे कुठं आहे म्हणलं. अरे जरा वाईट पेमेंट काय गोळा दाखव नाही. पूर्ण काय पेमेंट आलं नाही. तर मग थोडीशी पैशाची गरज होती. होईल का काय काम. बघ केला का. लय नाही किती माहिती आहे का. 50,000 रुपये पाहिजे. वाटलं तर तुला परत रिटर्न करते 2-3 दिवसात. चालतंय ये मग. हा चालतंय. सगळ्याकडे मित्र आपला गोठी आता पाहुण्यात जमाय. बरं आपल्या गोठ्याला पैसे दिले म्हणजे आपलं ओके होतंय का. बोला ना शेठ, काय चाललंय. काय लागा गोट्या. आवाज डबा कुठे ठेवला. चालतं झालाय तू. अरे वाशिंगला लावली गाडी. ते सरपंचाचं व्हायचं काम आहे, जायचं इकडे. असा विषय आहे. लग्न ताना चालत माझ्यासाठी. आता मित्र आहे मला यालाच लागतं एवढं. सगळं खरं. तू आलाय खरं. तुला वेळा घेतलाय बोलवून. त्याचा विषय नाही काय. तू येतोच माझ्याकडं. तू माझं काम केलं का. ज्यासाठी बोलावं सारखं आलं गेला का. आत्ताच नाही 2 दिवस झालं गावाकडे आलं की. काय तुझं काम आहे बोल. अरे तुला पैशाचा विषय म्हणलेला गोट्या. पैशा नाही ते कारण सांगायला. तू केलं का ना माझं काम. ती सांग. नको टेन्शन घेऊ. आणल्यात पैसे तरी म्हणलं काय आणलं की मग ते आणले तर असं कुशल खिशात पैसे ठेवून बसलाय. तुला काय आले काय चर्चा का पैसे आहे तर 50,000 आहे देणार कधी माघारी. देतो तुला. माझं होतं. अरे विषय कसा झाला. मार्च एंड त्याच्यामुळे झालं पेमेंट इश्यू. तुझं नाही ठेवत पैसे. देऊन टाक. तुझं नाही काय बघ नाही तर मित्र लावून गोडा नाही लावत. बघ देऊन टाकतो लगेच. काय काय विषय. ज्या दिवशी बोललाय त्या दिवशी देऊन टाक बस. हा बरं येऊ का मग. ये.
आणि व्यवहार व्यवस्थित. नाही अरे या विषय कसा माधव, पैसे जाग्यावर, आपली मैत्री जाग्या, भावड्या देऊन टाकतो पैसे, नको टेन्शन बघ नाही तर आता असंच म्हणजे तू नाही लाग गोट्या देऊन टाकतो. एक तर तेवढी 50,000 गाडी आहे. प्राईस पण मोठी 50,000 नाही. आहे तर गाडीच आपलं, तू गाडीन जाता मला एक साईड चालतंय, चालतंय. चालते जाऊ. नका पाहुणे कोण आली गावाला का नवीन, आता उतरली टमटम म्हणलं. गावाकडे तर आले मी. गाव खूप सुंदर दिसते. मम्मीला फोन करते. कोण तर काय लागणं झालंय. आता काय करू, आता कोण ओळखीचं दिसलं तर जातो. बराच वेळ झालं, कोण येणं पण झालंय. किती वेळ वाढता, कोण दिसणं पण ओळखीचं. जय हरी नागू, काय चाललंय लागा तुझं गरीबाकडे लक्ष आहे का नाही? आम्हाला एक बँकेत न्यायला वेळ नसतो, तुला म्हणलं तर पिंडीचं पोतं घरी पोचव. ऐकी लक्ष आता झालाय लागा मार्च एंड झाला पण काय लागा आम्ही उधार नेतोय म्हणून देई नाही का घरी पोच कर नाही तसं नाही शे करू पोच जरा लोड हाय व्हायस मार्चेंट मुळे लोकांना फोन करायला आहे बरोबर पण वेळ आहे का लागा करत जा पोच असं नको करू घरची करू वरात पोच या देते या का? बसा बसा घरची बसा वरात 5 देते मिनिटं का? बसा निवांत या बसा या निवांत बसा व्हायस पुढची तरी चांगली गेला का एवढा मोठा शेत खायला का तो हाय शेट करू हळूहळू सगळी गाणं वाजवायचे ते बसा व्हायस तवा जाऊ दे जेवायचं. पिंडीचं पोतं टाक मला उशीर व्हायला लागला जायचं बसा व्हायस पेपर वाचा जरा व्हायस वाचू पेपर तेल आणलंय काही कायला हो ते जैविक आहे. तेल दिसतं विदाउट केमिकल हा मळकरी माणसाला आम्हाला चांगलं आहे विदाउट केमिकलचं उपास तापासाला एकादशीला ह्याला काय प्राइस काय काय ते होलसेलच आपल्याकडे काय तुम्हाला केमिकल नाही ना नक्की ह्याच्यात काय नाही, नाही. नक्की म्हणजे मला सांगाय बरं लोकांना नागोच्या दुकानात विदाउट केमिकलचं तेल पण आहे म्हणून 120 रुपये लिहिलं ह्याच्यावर कॉस्टली आहे पण माझी क्वालिटी चांगली आहे त्याची होय का चालते चालते गुरसाळ्यात तयार करा आता नवीन प्लॅन्ट काहीतरी पोरांना पण उद्योग आणा जरा सायातलंच आहे आपल्याला पंढरीतलंच आहे सगळं काय पाहिजे नाताच्या पांढरीत काहीतरी करा देवाचं नाव करा जरा 100% राव. आता सप्ताह आलाय यात्रा आली जवळ काहीतरी नवीन आणा नागो मग काय चाललंय तू गावात येत नाही रविवारचं कुसुंबा बिसुंबा बनवायला मदत करत जा की जरा पोरं असतात नसतात रानातली कामं चालली होती दुकानाला टाइम भेटत नाही राव. लय नाही पण 1 तास 2 तास तरी येऊन कुसुंबा हे बनवायचं आरतीच्या टायमिंगला यायचं रविवारचं गावात अहो इथं दुकानावर सारखं लय बाह्या पण जातंय तिकडे कामावर मला सारखं इथं थांबायला लागतंय दुकानावर आहे की आम्हाला बी काम आहे तिकडे आम्ही बी वेळ काढतोय देवाची सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही बाबा आईस्क्रीम सेवा करते त्याचा विषय नाही पण विषय काय होतं इथं सारखं दुकानावर थांबायला लागते कुठं गेलं की लगेच माणसं काय म्हणते ती राहायला ह्याला लागा सारखं बाहेर फिरतंय बोलले फिरतंय ना जाऊ दे मी काय म्हणतो आठवडा का आपल्या कामात रविवार देवाचा देवासाठी सकाळच्या आरतीला जायचं काय होईल ती सेवा जाडलोट मंदिरात करायची माझी तरी इच्छा आहे तुमच्यासारख्या पोरांना यावं तुमचं आहे की म्हणणं बरोबर सगळं घेऊ टाइम त्याचा नाही विषय काय फक्त कसं इकडं तिकडं हे होतंय हो चालते बाकी काय चालते काय नाही ती पोरगी लय उशीर झाली थांबली आहे कुठं आहे ती काय तिकडं थांबली आहे तिला विचारायला पाहिजे कुठं काय लका. अडचण आहे काय घरी जायला कोण माय माऊली आहे बघ बर गावात आता सप्ताह बी बसतोय 2-3 दिवसानं
यात्रा जवळ आली, नाटाच्या पांढरी तापली, भक्त गावातली माणसं लय बाहेर येते. बघ जाऊन तिला इच्छा कुठल्याही माय माऊली कोणाच्या घरी जायचंय काय. आणि तुला सांगायचं राहिलं, या वर्षी सप्त्याला 10 दिवस क्रांती सूर्यपांडा तात्या व्यसनमुक्तीचा अध्यक्ष, त्यांचं 10 दिवस आपल्याला रामायणासाठी त्यांना दिले ते. तुम्ही पोरं आला पाहिजे 10 दिवस. येणार की शंभर. रोज संध्याकाळी कार्यक्रम आहे तात्यांचा. स्पेशल आपल्या गुरसाळ्यासाठी तात्यांनी वेळ दिला आहे. होय का? व्यसनमुक्तीची सगळी पोरं त्याच्यात असणार आहे ती. आणि तुम्ही सुद्धा नवीन पोरं संघटनेत आला पाहिजे. चालतंय की नाही काय गवळी साहेब, काय अडचण नाही. लका ना गो हत्यार काय ठेवलंय लागा, हे काय माणसं बोपास तू का काय आता इथं नाही, तू नाही, बस. ती जाऊ द्या, ती ठेवा मला. आ, थांब. पाहुणे कोण आली बघू आ, द्या. थांब की बघू दे मला काय आहे ते. राहू दे, ती थांबा. आ, पाहुणे हा, कोण बघ, आली बघ, बघू बघ, द्या. कोण आहे माय माऊली बघ. नमस्कार. तुम्ही तर काय मला ओळखलं नसेल. नाही ओळख. तिथं माझं दुकान आहे. तुम्हाला उशीर झाला, मी बघते तुम्ही उन्हात उभा आहे. तुम्हाला कुठे इकडे नाताच्या पंढरी जायचंय का? हो नाकाचं बंधारी. नाही, ऊन लागतंय पण तुम्ही उशीर झाला समजा. तुम्हाला काय अडचण आहे का? हा घरी केलं तर फोन मम्मीला, पण फोन काय उचलला नाही. फोनची बघते काय. होय का? तुम्हाला काय अडचण नसली तर तुम्हाला गाडी बोलू का, जायचं का तुम्हाला? हो चालेल. मग तुम्हाला काय अडचण नसली तर बोलू का माझ्या मित्राला तुम्हाला न्यायला? हो चालेल. अरे गोट्या फोन उचलला का? काम आहे टायमाला गोट्या फोन उचलत नाही. गाडी जायची बरं. हॅलो, अरे कुठं आहे तू? तिला काय इकडे लवकर लागा, पाहुणे आली, एक तिला गावात सोडायचे. कुठं आहे तू? लवकर ये लवकर. हो अरे तू म्हणलाय तसा विषय आहे, ये लवकर पण दिसून. येतोय ती येईल, एक 5 मिनिटात येईल. तर तुम्हाला सावलीला बसू शकता तुम्ही, काय अडचण नाही. चला आपण तुम्हाला दुकान पण दाखवतो. कधी येणार आहे तुमचा मित्र? किती वेळ झाला वाट बघते, नाही तर जाते माझी. अहो तसं ना करू, थांबा मी त्याला फोन करतो डबल एकदा. मी गोट्या बिगा नाही का, माझ्या टायमिंगला येत नाही. आता बघतो फोन लावून 2 मिनिटं थांबा फक्त, लगेच तू बोलावतो, काय अडचण नाही. अरे लागा एक लवकर लागा, इथं माझ्या बरोबर होतं का? तुझ्या सिटीला काय एवढं चाललंय लागा, का होतोय लागा तू? ये लवकर लागा, ही लागा किती उशीर झाला थांबवून ठेवलं. ये लवकर, येतोय 2 मिनिटं फक्त, येतोय लगेच बोलावलंय त्याला. चाललंय काम गाडीचं. गोट्या ती पाहुणे निघती, गाडी धडकवशील कुठं तर. फोनच्या नादात ती फोन ठेव खिशात. तुम्ही शब्द टाकलाय ना, आम्ही पाया नाही असं झालं गाव सरपंच साहेब. आता मी पण आलोय 2-4 दिवस झालं गावाकडं. मला पण आता काही काम वगैरे नाही सध्या. सांगा कुठल्या गोष्टीची काय गरज पडली तरी बोलू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. आता आलो या, एक भाडं आहे ते आपल्या नागवून दिलंय, ते सोडतोय आता बंगल्यावर. एक कोणाच्या तर घरी त्यांना जायचंय, ते सोडतोय त्यांना. हा येतोय गावाकडेच येतोय. काय बाई पूर्वे, किती वेळ झाला फोनवर बोलते. अहो सरपंच साहेब काय सांगायचं, आता प्रत्येक गोष्टीला द्यायला लागतंय तोंड. पण आता काय तुमच्यासाठी कुठली पण गोष्ट नाराज नाही करता येत. अहो बरोबर आहे, पण आता काय करणार, सगळ्यांचाच प्रॉब्लेम असतात सगळ्याच गोष्टीचं. मी पण प्रत्येक गोष्टीला अडचण असते, असं नाही की अडचण नाही. बरोबर आहे, पण काय करणार सरपंच साहेब, कठोर आपण तरी सगळ्यावर ध्यान द्यायचं. सांगा बरं तुम्हीच. हा प्रत्येकाला तोंड देत बसायचं, प्रत्येकाला सगळ्या गोष्टी. एकतर आता 3-4 दिवस झालं गावाकडे आलो या, सगळ्यांचा वैताग, घरच्यांचा वैताग,
ए आई इकडे आई आता ह्या वेळेस का कोण आले अरे बापरे तू आली या थांब 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 तू कुठून आल्याची गाडी तू बस मी चहा ठेवते पाणी देऊ का बाळा तुला बाई कितीच्या गाडीला बसलेली तू सकाळी 7 वाजता बसले 7 वाजता मग आली किती वाजता इथं 10 वाजले. फोन केला नाही काय नाही अगं काय किती वेळा फोन केला तरी तू फोन पण उचला ना कुठे ठेवलं आता मी राहणार गेली असेल होय फोनच लागला नाही मग तू इथं घरी का म्हणजे कशी आली इथे वाट बघितली मग तिथं एक दुकान आहे ना हा. त्यांनी म्हटले एक हाय गाडीवाला एकटी का गाडी ना त्या गाडीत मारली येते का कुणाची येते का काय माहिती कुठलं बोलत होतं नुसतं फोनवरच बोलत होतं कुठलं आहे पण गावातलंच आहे आपल्या तू लय खराब झाली ग काळजी कशाची करते एवढी तू अगं कशाची काळजी मग? तिथं काय घरचं जेवण आहे का मेस मध्ये कसं असतं जेवण नाही मग तू लयच खराब झाली बरं ते असं दे ना काय कर हात पाय धुवून घे मी तुला जेवायला ताट कर बरं ठीक आहे, चालेल. चल. काय करायचं या पोऱ्यांचं असंच असतं खाणं नाही पिणं नाही काय नाही नुसतं आपलं वाटल्या कुठं आलं तू? आलो गाडी लावली तिथं सावलीला कुठं तिथं लावली पण हा, हा. बस सोडली का नाही पाहुणे ती कुठली पाहुणे मग मागाशी तुला बस तुला फोन करून नाही बसवून दिली तिला मगाशी आता मी लक्ष दिलं नाही मागं होय हा भाडं पिढी तर घेतलं का नाही ऑयला लाग माझ्या देहातच नाही गेलं तू पैसे कुठं नाही. तुला मी 1000 वर सांगितलं जाताना मी गोट्या फोनवर कमी लक्ष दे तुला गाडी चालवताना कुशल फोनवर बोलतोय माझ्या ध्यानातच नाही आपली गाठ पडेल का परत गाठ होय तर जा की तूच गाठ पडवून गेला जायचं सारखं इकडे तिकडे लागा तुला हा. जॅकपॉट दिल तर चांगला लागा तू कुशल ती भाडं बी ठेवून आला तिकडं मग तुला वाटलं मी भाडं देईल मी भाडं पिढी दे ना बाबा मी तुझ्यासाठी फोन केला आता तू फोन केलाय मग ते 50 रुपयाचा जाऊ दे काय भाडं मागतो का? मला मागतो का मी तुझ्यासाठी तू नाही ना मला म्हणलं बघला का नियोजन काय तुझ्यासाठी चांगली पाहुणी बसवून दे तुझ्या गाडीत आणि तू भाडं बी नाही घेतलं आणि काहीच नाही घेतलं बोलला बिल्ला का नाही तरी काय अरे काहीच विषय नाही मी मागे बघितलंच नाही तर बोलायचा विषय लांबच जा रे त्यांच्या तिकडे येवायचे लग मारून जा नको डोक्यावर माझं. जाय ना आता सांग बर तुझ्या ह्यानं बघा आता मला लोक काय सांग जाऊ दे असू दे आता झालाय तुझ्याकडून विषय मांडल्यावर कर की आता तेवढा काय आहे? काय आता काय कर अडबीड लागले तुला चांगल्या घेतला का तुला चालू देते जर तुला का बसली काम करतोय भाड्या बी तिकडे ठेवतोय काय वाटेला का बट तुला पटते बरं जायचं का आपण? बघा तू तुला पटलं तर माझं काय आता तू फोन लावल्यानंतर आपण विचारू ना बाबा त्या दिवशी गाडी सोडलेलं त्यांना राहिलेत पैसे म्हणून विचारू अरे नंबर आहे का तिचा का तुला अडबीड लागले का ती आली पुण्याहून कुठं नाही तर कुणाच्या घरी तुला चांगल्या भाडं दिलं म्हणलं तू काय बोलशील 4 शब्द आणि तुम्हाला म्हणतोय का नंबर असतो का अरे पण मला वाटलं तुमचीच पाहुणे कोण आहे पाहुणे आहे का काय लागा चाललेली तुझं म्हणलं काय तर कुठं तर बोललं करावं तर तू वर नाही तिला भाडं बी मागितलं नाही आणि काय नाही तो आता भाड्याला माझ्याकडे आलाय म्हणजे काय असं असतं का सांग बरं आता तू जर फोन केलाय मला अरे पण मी फोन तुझ्यासाठी केलता ना गोट्याला का अरे माझ्यासाठी केलता मग मला सांगायचं ना तू की या भाऊ तू तेवढं या पैसे या देतो. तू या ला काय येड्यावानी. या बस या सांगायचं ना मला फोन करून आणि की बाबा त्यांच्याकडून हे कर अरे म्हणून. फोनचा विषय नाही पण तू फोन तुझा बंदच नव्हता तर तू फोन मध्ये बोलत बसतो या तू अरे गाडी नीट सोडलं का तर तिला घरी नेऊन तू व्यवस्थित मी सोडलं फक्त रोडला पण कुठे गेली ती मला काय माहित नाही म्हणजे कुठे तू फक्त रोडला सोडलं होय फक्त मला वाटलं तुझीच पाहुणे आहे म्हणून मी आलो अरे काय लागा तुझ्यासाठी लागा एवढं जगपट आम्ही दिसतो या आणि तू भाडे बी सोडतो या आणि काहीच नाही मी म्हणलं तू बोलशील 2 शब्द आणि ते काय झालं सरपंचाचा फोन आला हा. त्या तुला सांगतो पहिली गोष्ट तू ह्याच्या अगोदर 2 बऱ्या मला ते सरपंच काय बोलतो सांगू नको आपल्या गावचं सरपंच आहे असला सरपंच ती गावात सरपंच तर काय आहे दुकानात सरपंच तसं नाही माझ्या वेळेस काम आहे ते त्यांच्यामुळे म्हणलं लावा फोन दुसरा काय विषय
बरं. जाऊ दे बाबा सरपंच तुला लय जवळचा आहे तुला मित्र काय जवळचा नाही तर विषय मिटला जाऊ दे जाऊ दे मित्र तुला सरपंच जवळचा विषय मिटला मित्राला कर सरपंचाकडं काम तुझी की काम करू सरपंचाकडं जा कामाचं नाही विषय नागुशेठ विषय कसा आहे सरपंच आहे तर सगळं होय राजकारण कसं राहतं आता नाही तुम्हाला समजायचं पण बघू नाही आम्ही आहे दुकानदार आम्हाला नको राजकारण काय त्याचा विषय नाही काय पण तुला लय सरपंच जवळ तर की सरपंचाकडून ती वाडी पिढी बघ तसं सरपंचाकडून नाही अहो मित्राची गरज असते राहू नागुशेठ असं म्हणून नाही चालत गाव पण बघायला लागते सरपंच बघायला लागतात मित्र बघायला लागतात सगळं सोडून जमते बरं सरपंच असतं तर पैसे दिला असतं का मित्र आहे म्हणून दिले का नाही पैसे 50,000 दिलेला का भाव तुझं उपकार नाही सरणार आता जात एवढं तेवढं जे बघा सारखी माणसाची बोलता बोलता भाऊ आज मित्र आहे तर जग आहे ते नाही विषय तो आहे की माझा मित्र पण लय मी सरपंच गुणगान गाऊ नको माझ्यापेक्षा सरपंचाचा विषय नाही आता आमच्यापाशी सरपंच बरोबर आहे नाही मित्राच्या जागेवर राहतो बरोबर आहे नाही पण थोडं कसं आहे द्यायला लागतं त्याने एवढं तेवढं गाव नाही काय अडचण बाबा असू दे पण तू करतो मदत मला जाऊ दे काय झालं होय गोट्या बोल की मग काय बाकी विशेष काय नाही म्हणतो होय र सकाळी ती मुलीचा तो विषय काढलेला कशी होती रे मुलगी तिचं पोरगी लागली चांगली तिला गोट्या नका हसतंय म्हणजे लई जोरात दिसते जोरात म्हणजे चांगली पोरगी होती मस्त आता माझ्या मनात आलं तर पाप पण कसा माहिती गोट्या मला काय तू काय मला म्हणला तुझं दुकान आहे मला काय कोण बी पोरगी देत पण मला तुझी लय काळजी रे मनापासून म्हणून मी तुझ्यासाठी व्यवस्थितच अशीच काळजी राहू दे मित्राची एवढीच आमची इच्छा आहे नाहीतर बघ नाही तर नुसता म्हणायचा मित्र नाही लागा गोट्या लागा तुझ्या मापात होते लागा व्यवस्थित म्हणून तुला फोन केला मी हाईट बीट कशी होती हाईट बीट तुझ्यासारखेच आहे सेम लागा होय आता मग बघायचं एखाद्या दिवशी घरी चक्कर मार बघू बघू पण मला अजून एवढं काय माहित नाही ना कुणाच्या काय आहे ती अशीच रोडला आलते रे म्हणून तुला फोन केला होय तसं दुकान लय आपलं पॉइंटवर आहे बरं का काय पण म्हणा मग काय येड्या दुकान लागा आपल्याला पॉइंटवर आहे तुझ्यामुळे कोणाचे तरी सूत्र एक नंबर होणार आहे ती मात्र 100% होणार नाही तेवढं एखाद्या दिवशी मारून चक्कर गावात कुठली मुलगी आहे का हे तू काढू अंदाज काढू काढू आता तुझं असं भाडं राहिलंय तुला आम्ही चांगलं का दिलं तुला काय तू म्हणलं काय बोलशील पण तू काय चालूच केली काय नाही लक्ष काय. द्यायला आलं नाही रे दुसरं काय नाही नाही आपला फोन ना जरा फोन किशेत ठेवायचा हो गाडी चालवताना सगळ्यांचा तोच प्रॉब्लेम आहे पण आता कसं होतंय फोन आहे तर जग आहे सगळ्यात महत्त्वाची विषय झालाच की पण तुझं जरा आधीच वापर होतो ना मोबाईलचं दुसरं काय गोष्ट. विषय नाही. मोबाईलचा वेळेस आता वापरच कमी करायचा कसं होतंय सगळ्यांचीच ओरड येते पैसे कमीच होते फक्त तेवढं बघू चक्कर मारू जाऊ एखाद्या दिवशी गावात दोघं मारू चक्कर हा 100% हो. आता तुझ्यासाठी आम्ही एवढं करतोय लागा तुझ्यासाठी कुठं बी येऊ गेला नक्कीच भाव फक्त आता एवढी बार आपल्यासाठी येणार 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 नक्की. चालतं बरं येऊ का मग चालतं ये उशीर झालं ते का बघतो काहीतरी काम धंदा व्हायचं चालतंय चला या हो. फोटोवर बसायचं हा मला बोका बेका लागते जा म्हणजे मी जीवतो आपलं तू गेला बरं बरं काय आणलाय डाबा नाही जा ये, जा घरी जा बॅग जेवायला. डाबा जा जा घरी जा जेवा आपल्या घरी जा बरं. घरी खा काकी तिकडे आयला का नवस करून मारायला लागली बरं, तुझा घरी आपलं डोकं खाऊ नको जा